Hello all. Let us see the next part of the lesson on saying please. Till now we have seen that the author explains us how discourtesy doesn't have any legal action to be taken. कुठलीही लीगल ॲक्शन डिस्कर्टसीसाठी घेतली जाऊ शकत नाही अनलेस यू हॅव सम सॉलिड प्रूफ. ओके, मारणं ही सुद्धा एक डिस्कर्टसीचाच भाग आहे, पण तो एक क्राईम आहे, क्राईमचा प्रकार आहे. ओके, आणि लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की कंडक्टरबद्दल ऑथर सांगत आहे आपल्याला की कंडक्टर्स कसे जनरली वागतात. ओके, आता ह्याचा सगळ्यांना आपल्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहेच असेल. ओके, बट ऑथरचा एक्सपिरियन्स काय आहे? लेट अस सी पेज नंबर 16, the last passage. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductor as a class that I pay a tribute to a particular member of that class. पहा, जनरली कंडक्टर्स कसे असतात. ओके, पण त्यातलं वेगळेपण काय आहे? एक वेगळा कंडक्टर ऑथरला भेटला आहे. तो कसा वेगळा होता ते आपण पाहणार आहोत. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, "Yes, I know that stale old trick. Now then, off you get." And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience, perhaps, of missing your train or your engagement. सी, ऑथर सांगत आहे की ह्या कंडक्टर ह्या कम्युनिटीबद्दल मला सांगण्याची काही गरज नाही पडली अनटिल अनलेस एका स्वतःचा एक्सपिरियन्स जेव्हा त्यांनी घेतला तोपर्यंत. तर काय झालं, हा एक्सपिरियन्स म्हणजे काय झालं की एक दिवस आय जम्प्ड ऑन टू अ बस. जम्प्ड ऑन टू अ बस म्हणजे ॲक्च्युअली जम्प केलं का बसमध्ये? नाही, बसमध्ये ते चढले. ओके, आणि कसे चढले? विदाऊट मनी. ते पैसे घरी विसरून बसमध्ये चढले. आणि ऑफकोर्स जेव्हा असं काही होतं तेव्हा जनरली काय होतं, कंडक्टर बडबड करतात. काय? माहिती आहे ही, येस आय नो दॅट ओल्ड ट्रिक. ओके, स्टेल ओल्ड ट्रिक. ओके, आणि असं जेव्हा होतं की जेव्हा आपण पैसे नाही आहेत असं फिलिंग आपल्याकडे असतं त्यावेळी सगळेजण आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात की हा एक डिसऑनेस्ट पर्सन आहे, है ना. नेव मीन्स डिसऑनेस्ट. ओके, आणि ऑफकोर्स कंडक्टर काय करणार अशा वेळी की चलो ऑफ यू गेट म्हणजे बसमधून खाली उतरा. आणि या कंडिशनमध्ये जरी बस कंडक्टरने तुम्हाला खाली उतरवलं, शांतपणे खाली उतरवलं, जनरली बस कंडक्टर्स काय करतात बरेचदा, ओके, इट्स नॉट ऑल द कंडक्टर्स, ऑफकोर्स देर आर फ्यू हू आर व्हेरी गुड की ते शांतपणे तुम्हाला बसमधून खाली उतरवू देतात. चला उतरा खाली. ओके, पण काही जण आहेत की ते बडबड करतात आणि मग आपल्याला काही इन्सल्टिंग काही शब्द वापरतात आणि मग बसमधून उतरवतात. आता ह्या कंडिशनमध्ये काय होणार आहे की तुम्हाला घरी परत जावं लागणार आहे. ओके, मग तुम्ही बसमध्ये जाताय म्हणजे नक्की कुठेतरी जात असणार. मग अशावेळी जर इम्पॉर्टंट काही कामासाठी तुम्ही जात असाल तर ते कामामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे काय होईल, मे बी तुमची ट्रेन मिस होऊ शकते किंवा ऑर युअर एंगेजमेंट म्हणजे इथं एंगेजमेंटचा अर्थ असा घ्यायचा आहे की काही इम्पॉर्टंट मीटिंग किंवा कोणाला तरी आपण भेटणार असो. ओके, हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड अज्युम that I couldn't pay the fare and must go back for money. "Oh, you needn't get off. That's all right," he said. "All right.
said I. But I haven't a copper on me. Oh, I'll book you through, he replied. Where do you want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. I said it was very kind of him and told him where I wanted to go. And as he gave me the ticket, I said, But where shall I send the fare? Oh, you'll see me someday, all right, he said cheerfully. He turned to go. And then, luckily, my fingers, still wandering in the corner of my pockets, lighted on a shilling and the account was squared. But that fact did not lessen the glow of pleasure which so good natured an action had given me. पहा आता हे ऑथर विदाऊट मनी बसमध्ये चढलेलं आहे आणि त्यांच्या याच्यानुसार की अच्छा चला आता आपल्याला बसमधून उतरवून टाकणार आणि मग आपल्याला परत घरी जावं लागेल आणि पैसे घेऊन परत दुसऱ्या बसनं यावं लागेल. पण पहा ही सर्च माय पॉकेट इन वेन फॉर स्ट्रे. इथं स्ट्रेचं मिनिंग आहे इथे चुकून ठेवलेले. ओके, चुकून इकडे तिकडे ठेवलेले. आपण पण असं करतो पैसे नसले की चुकून इथे इकडे तिकडे कुठे ठेवलेले असेल, घरामध्येही म्हणा किंवा आपल्या पॉकेट्समध्ये म्हणा किंवा गर्ल्सच्या पर्समध्ये. ओके, कॉपर्स मीन्स कॉइन ऑफ लो व्हॅल्यू, कॉइन्स. ओके, कॉपर्स मीन्स कॉइन्स. ओके, हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. एकही पैसा ऑथरकडे नव्हता आणि त्याने कंडक्टरला तसं सांगितलं आणि कंडक्टरनं काय सांगितलं, त्यासाठी तुम्हाला बसमधून खाली उतरायची गरज नाही, मी तुम्हाला तिकीट देतो आणि सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे उतरायचं आहे. आणि ते सगळं जे बोलण्यामध्ये खूप चिअरफुल असा उत्साह, हॅपीनेस असा होता आणि त्याच्यामध्ये कुठेही खोटेपणा असा नव्हता आणि ऑथरला हे सगळंच सरप्रायझिंग होतं. सो ऑथरनं त्यानंतर कुठे जायचं ते सांगितलं आणि त्यानंतर विचारलं की मी आता हे तुम्हाला पैसे कधी आणि कसे देऊ. त्याच्यावरही त्यांनी काय सांगितलं की तुम्ही कधीतरी मला भेटालच ना बसवर, मग तेव्हा द्या. पण लकीली ऑथर अजूनही पॉकेटमध्ये पैसे शोधत होते, तेव्हा त्यांना पॉकेटमध्ये एक शिलिंग मिळाले आणि शिलिंग इज अ काइंड ऑफ मनी. ओके, जसं डॉलर्स असतात, युरो आहेत, तसं शिलिंग. ओके, अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड म्हणजे सेटल्ड. अकाउंट सेटल झालं. अकाउंट सेटल झालं म्हणजे ही जी लेनदेनची गोष्ट होती ती क्लिअर झाली. पण इथे जो आनंद त्यांना मिळाला, ओके, त्या कंडक्टरच्या चांगल्या वागण्यामुळे, तो नक्कीच ऑथरला खूप आनंद देऊन गेला. नेक्स्ट पहा. A few days after my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus, I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Sorry, sir, he said. I know these are heavy boots. Got them because my own feet get trod on so much, and now I'm treading on other people's. Hope I didn't hurt you, sir. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. After this, I began to observe him whenever I boarded his bus, and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children, as solicitous as father. He had evidently a particularly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. पहा, पुन्हा एकदा ऑथर परत एकदा त्या कंडक्टरला भेटले की जेव्हा ते एक बुक वाचत होते बसमध्ये बसून आणि त्यांच्या पायावरती कोणीतरी जोरात पाय दिला. आपल्या पायावरती पाय दिल्यानंतर आपण काय करतो, आधी आपण मोठ्याने किंचाळतो आणि रागानं दिसत नाही का. पण काय झालं, त्यांनी जेव्हा वरती पाहिलं, ओके, तेव्हा त्यांना आय सॉ माय फ्रेंड ऑफ द चीअरफुल कॉन्टिनन्स. कॉन्टिनन्स म्हणजे अ पर्सन्स एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव. ओके,
एकदम चेअरफुल एक्सप्रेशन असणारा माझा फ्रेंड मला परत दिसला. कोण? माझा फ्रेंड म्हणजे तोच कंडक्टर. ओके. आणि ते काय, तो कंडक्टर काय म्हणतो की सॉरी सर, हे बूट हेवी आहेत, मला माहिती आहे, पण माझेच खूप वेळा लोकांनी तुडवले. ट्रेडिंग म्हणजे पायदळी तुडवणे. ओके. माझे खूप वेळा पाय तुडवले गेलेत आणि त्याच्यामुळे आता मी हे हेवी बूट घालून लोकांचे पाय तुडवतो आहे, असं तो हसत हसत म्हणतो अगदी. आणि होप आय डिडंट हर्ट यू सर. ॲक्च्युली ऑथरला ते खूप हर्ट झालं, पण आय अश्युअर्ड हिम. अश्युअर्ड म्हणजे खात्री देणे. ओके. की नाही नाही जास्त नाही लागलं. ऑफकोर्स एवढं छान नेचरचा माणूस असेल तर आपण त्याच्या चुकासुद्धा निग्लेक्ट करतो, होय की नाही. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेन एव्हर आय बोर्डेड हिज बस. आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑथरने त्याचं ऑब्झर्वेशन करणं सुरू केलं. ओके. आणि इनएक्झॉस्टेबल म्हणजे कधीही न थकणारे असं. ओके. अनलिमिटेड पेशन्स या माणसाकडे होता आणि ते पॅसेंजर्सना आनंदी बनवण्याची एक कला त्याच्याकडे होती. ओके. जर कधी पाऊस असेल तर तो पटकन पळत पळत इकडे तिकडे जाऊन, हां इकडे रूम आहे, इकडे जागा आहे, इथे तुम्ही बसू शकता किंवा इथे थांबू शकता, असं तो लोकांना हेल्प करायचा. म्हाताऱ्या माणसांसाठी तो अगदी मुलासारखी काळजी घेत होता आणि छोट्या मुलांना तो सॉलिसिटस म्हणजे केअरिंग, कन्सर्न ॲज अ फादर, अगदी वडिलांसारखा तो त्यांची काळजी घेत होता. आणि तरुणांसाठी खूप छान त्याची अशी मस्त वागणूक होती आणि त्यामुळेच त्याच्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा तो छान ठेवत होता. इफ यू हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेमेंट. ही वुड कॉल टू बिल in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. पहा, एखादा अंध व्यक्ती जर त्याच्या बसमध्ये असेल, त्या व्यक्तीला फक्त बसमधून उतरवून देणंच इतकंच नाही, तर त्याला जिथे जायचं आहे, रोड क्रॉस करायचा आहे का, किंवा कुठे आणखीन कुठे टर्न वगैरे घ्यायचा आहे का, किंवा तो त्याच्या मार्गावर त्याला योग्य प्रकारे लावून देऊन मगच तो पुन्हा बस चालू करत होता. म्हणजे काय होतं की ॲक्च्युली ह्याचं जे इरॅडिएटेड म्हणजे स्प्रेड और प्रोड्यूस, काय प्रोड्यूस केलं त्याने किंवा काय स्प्रेड केलं, आनंद. कसा? त्याच्या छान सौजन्यपूर्ण वागणूक आणि चांगल्या मॅनर्समधून. नक्कीच आपल्यालासुद्धा असं हेल्पफुल व्यक्ती जर भेटल्या तर त्या आपल्याला सर्वांनाच आवडतात. नेक्स्ट पार्ट पाहूयात. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. But it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. It is with manners as with the weather. Nothing clears up my spirits like a fine day, said Keats. जॉन कीट्स हे रोमॅन्टिक पिरियडमधले खूप फेमस पोएट आहेत. And a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. And so it was always fine weather on the polite conductor's bus and his own civility. His conciliatory address and good-humored bearing infected his passengers, enlightening their spirits. He lightened his own task. His gaiety was not a wasteful luxury but a sound investment. पहा, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या की चांगला जो स्वभाव असतो, चांगले मॅनर्स जे असतात, ओके, जसं बॅड मॅनर्स इन्फेक्शियस असतात, ओके, तसेच गुड मॅनर्ससुद्धा इन्फेक्शियस असतात. इन्फेक्शियस म्हणजे काय की ते एकाकडून दुसऱ्याकडे जेव्हा, आणि त्यासाठीच पहा खूप आपले पेरेंट्स म्हणा किंवा आजूबाजूचे म्हणा किंवा आपले टीचर्स म्हणा, ते आपल्याला नेहमी सांगतात की सुसंगती सदा घडो, है ना. म्हणजे चांगल्या माणसांचीच आपल्याला संगती घडो. त्याच्यामुळे काय होतं, आपण पण चांगले बनून जातो. वाण नाही पण गुण लागला असं सांगितलं जातं ना. मग गुण कसा लागला पाहिजे? गुणच लागला पाहिजे, अवगुण नाही, है की नाही. सो असंच काहीचं आहे की
एक चांगलं वेदर जरी असेल, खूप छान क्लायमेट जेव्हा असतं, आता पहा उन्हाळा ऑलमोस्ट संपलेला आहे, पावसाळा सुरू झालेला आहे, पण त्याच्यामध्येच असंच खूप छान आजचंच वातावरण पहा, खूप छान ऊन पडलेलं आहे. सो खूप प्रसन्न वाटतंय. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर एखादी आनंदी व्यक्ती आपल्याला भेटली तर आपल्याला सुद्धा खूप म्हणजे ते एक प्रकारे ब्लेसिंग, बेनिडिक्शन ऑफ अ डे, बेनिडिक्शन अ ब्लेसिंग ऑफ अ फाईन डे असं ते होऊन जातं. ओके, नेक्स्ट आपल्याला ह्याच्यामधला एक वर्ड आहे कन्सिलिएटरी, मीन्स ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग्स. ओके, म्हणजे तो खूप छान, तो जो कंडक्टर आहे, पोलाईट कंडक्टर त्याला ऑथरनं म्हणलेला आहे, तो काय करत होता, त्याच्या छान वागणुकीमधून तो पॅसेंजर्सना आनंदी करत होता, त्यांना चांगलं वागणूक देत होता आणि त्याच्यातून तो स्वतःचा टास्कसुद्धा खूप छान आनंदी करत होता. लोक चिडचिड करून जेव्हा काम करतात तेव्हा त्यांचं स्वतःचा सुद्धा दिवस खराब जातो. तेच जर आनंदानं काम केलं तर काय होतं, खूप छान दिवस आणि वेळ जाते. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. साऊंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे ती हळूहळूची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे काय की जेणेकरून पुढच्या लाईफ टाईममध्ये त्याला ते खूप उपयोगी पडणार आहे. आणि असं म्हणतात पहा की आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. मग आनंद पसरवा, आनंद मिळवा, थोडक्यात, आहे की नाही. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine onto another road. It cannot be too widely diffused in a rather drab world. Drabचं meaning काय आहे, रटाळ. ओके, आता ऑथरचं म्हणणं आहे की बऱ्याच दिवसांपासून माझ्या रूटवरून तो गायब आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की तो गायबच आहे, तर तो दुसऱ्या रूटवर त्याचं सनशाईन पसरवत आहे, म्हणजे आनंद पसरवत असेल नक्कीच. ओके, आणि त्याचा जो आनंदी स्वभाव आहे ह्या रटाळ जगामध्ये तो काही डिफ्यूज होऊन जाणार नाही. डिफ्यूज म्हणजे डिफ्यूज तो करत असेल तो आनंद. डिफ्यूज म्हणजे पसरवणे, विखुरणे, आणि हा संपणार नाही आहे त्याचा आनंद. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पेनेज्युरिक. ओके, प्रोनाउन्सिएशन पहा, पेनेज्युरिक, गिरिक नाही आहे, पेनेज्युरिक. And I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. If Wordsworth could rather gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. So, of course, हा म्हणतो की ऑथरचं म्हणणं आहे की मी ऑफकोर्स ह्या कंडक्टरबद्दल लिहायलाच पाहिजे, जेव्हा की अगदी क्षुल्लक गोष्टींबद्दल सुद्धा लिहिलं जातं. जसं की इथं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे वर्ड्सवर्थ अगेन. कीट्स आणि वर्ड्सवर्थ हे एकाच जॉनरचे पोएट्स आहेत, रोमॅन्टिक जॉनर. ओके, रादर वर्ड्सवर्थ आणि कोलरिज हे दोघं पिलर्स समजले जातात ऑफ रोमॅन्टिक एज. ओके, द पुअर लीच गॅदरर, लीच म्हणजे जळू. ओके, एक प्रकारचा कीटक आहे. आणि मोर म्हणजे माळरान, माळरानावरती एकटा असणारा ह्या जळूवरती जर वर्ड्सवर्थ लिहू शकत असेल. ओके, जळू म्हणजे अगदीच एक क्षुद्र कीटक म्हणता येईल. ओके, तर नक्कीच हा जो माणूस आहे की ज्याचं वागणूक इतकी छान आहे त्याच्याबद्दल लिहिलंच गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे लोकांना, बाकीच्या लोकांना सुद्धा काहीतरी लेसन मिळेल. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. We cannot get them back by invoking the law. The policeman is necessary symbol and the law is necessary institution for society that is still somewhat lower than the angels. But the law can only protect us against material attack. Nor will the liftman's way of meeting moral effort by physical violence help us to restore the civilities. I suggest him that we would have had a more suitable and effective revenge if he had treated the gentleman who would say
who would not say please with elaborate politeness, he would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. पहा, हे वॉर होतात आणि त्याच्यानंतर पीस सर्वांना हवं असतं. ओके, आणि खरोखरच वॉर जेव्हा होतं तेव्हा काहीच चांगलं होत नाही. लोक मारली जातात, बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त होतात, है ना. सो त्याला काही अर्थ नाही. म्हणूनच आपण कसं राहायला पाहिजे, काइंड आणि टॉलरेबल फॉर इच अदर. एकमेकांबद्दल पेशन्स ठेवून आपण वागणूक केली पाहिजे आणि एकमेकांना रिस्पेक्टफुल वागणूक केली पाहिजे, है ना. आणि आपण कुठल्याही प्रकारचा लॉ इन्व्हेस्ट करून किंवा लॉ तिथे अप्लाय करून आपण हे काहीच परत नाही आणू शकत, कुणाचं लाईफ परत नाही आणू शकत, होय की नाही. त्यामुळे काइंड वागणूक, पोलाईट वागणूक हीच खूप सुंदर वागणूक आहे आणि तेच आपण आपल्या लाईफमध्ये फॉलो करायला पाहिजे. द पोलिसमॅन इज नेसेसरी सिम्बल अँड द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी अँड दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स, होय की नाही. हे पोलिसमॅन, लॉ हे सगळं आपल्याला नेसेसरी आहे, गरजेचं आहे, होय की नाही. पण तरी पहा, लिफ्टमॅनचा जो त्याचं जी नीड होती प्लीज म्हणण्याची, ती काही त्या पॅसेंजरनं फुलफिल केली नाही. तर या ठिकाणी ऑथर त्याला सजेस्ट करू शकतो की ही वूड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन हू डिड नॉट से विथ इलॅबोरेट पोलाइटनेस. तर त्यानं त्याच्याशी अजून नम्रपणाने चांगल्या पद्धतीनं तो जर वागला असता तर ते जास्त अप्रोप्रिएट रिव्हेंज झालं असतं. पहा, एखाद्यानं आपल्याला काही बोलत असेल तरीसुद्धा त्याच्याशी आपण व्यवस्थितच बोलत असू तर त्या माणसाचा टोनसुद्धा चेंज होतो, त्या माणसाची वागणूकसुद्धा चेंज होते आणि हा एक्सपिरियन्स खूप जणांनी घेतला असेल. ओके, समोरचा कितीही रागानं आला आणि त्याच्याशी व्यवस्थितच वागणूक आपली झाली तर तो त्याच्यामध्ये सुद्धा चेंज होतो, त्याच्या टोनमध्ये सुद्धा चेंज होतो, ती व्यक्ती शांत होते, रागवलेली व्यक्तीसुद्धा शांत होते. पहा, ही वूड हॅव हॅड the victory not only over the boor but over himself and that is the victory that counts. बोर रूढ माणसावरती त्यानं तो विजय मिळवला नसता तर स्वतःवर सुद्धा विजय मिळवला असता. द पोलिसमॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्टरी. आय कमेंड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेशरफील्ड, लॉर्ड चेशरफील्ड, इंग्लिश स्टेट्समन, ऑथर अँड पॅट्रन ऑफ लेटर्स. चेशरफील्ड एक ऑथर आहेत इंग्लिश मधले. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वर विदाउट द पेवमेंट ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फूटिंग. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. पहा, समोरासमोर भेट झाल्यानंतर कुणी कुणाला रस्ता द्यायचा तर तो एक माणूस त्यांना काय म्हणतो, आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल. मी स्काउंड्रल इज अ काइंड ऑफ बॅड वर्ड, शिवी आहे एक प्रकारची इंग्लिशमधली. सो मी कुणालाही देत नाही असं वाट करून मोकळी. आणि चेस्टरफील्डनं त्यांना काय उत्तर दिलं, हसत हसत, पण मी नेहमीच देतो. ओके, हिअर ही गेट अ गुड स्लॅप ऑन दॅट मॅन. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. लिफ्टमॅन ह्या गोष्टीला नक्कीच ॲग्री करेल काय की चेस्टरफील्डनं त्या माणसाला मातीत ढकलून दिलं असतं, चल होय बाजूला, जनरली असं केलं जातं, पण त्यांनी त्याच्याही पेक्षा जास्त चांगला रिव्हेंज घेतला. त्यांनी काय केलं, मी नेहमीच मार्ग देतो. पहा, हा स्मार्टनेस, प्रेझन्स ऑफ माइंड आपल्याकडे असायला हवं. पण पोलाईट, अगेन पोलाइटनेस. ओके, पोलाइटनेस दॅट काउंट्स. आणि हेच आपण ह्या लेसनमधून शिकलेलो आहोत. आता ह्याच्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. पेज नंबर, ॲक्टिव्हिटी भरपूर मोठी आहे,
ती तुम्हाला संपूर्ण सॉल्व करायची आहे. ऑलमोस्ट 4 पेज ॲक्टिव्हिटी आहे, पेज नंबर 26पर्यंत. ठीक आहे, आपण हे पण थोडंसं रिवाईज करूयात. मी तुम्हाला थोडंसं गाईड करेल याच्यासाठी, आणि हे तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काही डाऊट्स असतील तर विचारा. एकदा लेसन पूर्णपणे वाचायचं आहे. काही डाऊट्स असतील तर विचारात. विल स्टॉप हिअर. द लेसन इज कम्प्लीटेड. अँड ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीसाठी अजून एकदा आपण एक पार्ट पाहूयात.